नमस्कार मित्रांनो, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। अजित पवार हे बीड दौऱ्यावर असताना त्यांना एका युवकानं कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला। त्यावेळी अजित पवार यांचा पारा चढला, तसंच त्यांनी जीभ देखील घसरली। यावरूनच संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगलेच तापले आहे। संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या पैशाचं सोंग करता येत नाही या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी संजय राऊत म्हणाले, पैशाचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही सारखं लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेले आहेत। एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणण्याची वेळ ही त्यांच्या दरोडखोरीमुळे आलेली आहे। 9 ते 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज या राज्यावरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाहीये। हे लोक 65,000 कोटी रुपये व्याज भरतात। मराठवाड्यातील संकटातून कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही। शेतकऱ्यांनी कसं जगायचं? असं देखील संजय राऊत म्हणाले। संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।